महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। मॅडम काय सांगाल, आजच्या प्रचाराचा शेवटचा दिवस मावळ लोकसभा मतदारसंघातून महिलेला प्राधान्य करण्याचा एक प्रामुख्याने या 2024 साली आपल्याला संधी मिळाली। या संधीच्या महिलांसाठी आपण काय संधी द्याल? जय भीम जय शिवराय। उमेदवारी मिळण्यासाठी खूप खडतर परिस्थितीतून गेलेलो आहोत आणि बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीतून आम्हाला उमेदवारी दिलेली आहे। खरंच मनापासून बाळासाहेबांचे आभार। आणि आता आम्ही खेडेपाड्यात, वाड्यांमध्ये, वस्त्यांमध्ये आणि शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी फिरलेलो आहोत। स्वतः मी गेलेली आहे प्रत्येक ठिकाणी। शहरामध्ये परिस्थिती बघितली तर तिथं खासगीकरण आहे, नंतर रस्त्यांची कामं, कचरा, नंतर गटारी, हे जे प्रकार आहेत ह्यांची खूप हालत बेकार आहे। नंतर झोपडपट्ट्यांमध्ये गेलो तर त्यांना शौचालय नाहीये, नंतर बाथरूमची सोय नाहीये आणि ज्या ठिकाणी ते राहतात तिथं लाईट, पाणी याची सुद्धा सोय नाहीये। तर नक्कीच मी हा तर बदल करणारच आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला जी उमेदवारी एक बाळासाहेबांनी दिलेली आहे महिला म्हणून, तर त्याचा नक्कीच मी फायदा घेणार आहे। कारण मावळमधून पहिली महिला खासदार हा इतिहास घडणार आहे। त्याच्यामुळे नक्कीच मला लोकांकडून, जनतेकडून आणि वाड्यांकडून खूप प्रतिसाद आहे की ताई नक्कीच आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। आणि तशी ज्या भागामध्ये आम्ही पोहोचलो नाहीये तिथून आम्हाला कळलं जात आहे की ताई तुम्ही इथपर्यंत नाही आलात तरी आम्ही तुमचा प्रचार प्रसार हे सगळं चालू केलेलं आहे। मावळ लोकसभा मतदारसंघामधून आपण पाहिलं तर तिरंगा बारणे आहेत, संजू वाघेरे माहिती महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी आपल्याला मिळाली आहे। अशा पद्धतीने हे आव्हान आहे। आपण मतदारसंघामध्ये फिरलात, नेमकी परिस्थिती काय आहे, मतदारांचा प्रतिसाद कसा आहे? मला कोणाबद्दल बोलायचं नाहीये, मी माझं सांगते। माझ्या पुढे कोण आहे, पाठी कोण आहे याचा मी विचार केलेला नाहीये। माझं जे काम आहे ते जनतेसाठी आहे आणि उमेदवारी नसताना त्याच्या अगोदर सुद्धा मी जनतेसाठी काम केलेलं आहे। त्याच्यामुळे मला कुठलीच भीती नाहीये की माझ्या पुढे श्रीरंगप्पा बारणे आहेत किंवा संजोग वाघेरे सर आहेत। माझं मी काम चालू केलेलं आहे आणि जनतेकडून मला त्याचा प्रतिसाद सुद्धा आहे। मॅडम, प्रतिनिधित्व करताना आपण लोकसभेच्या निवडणुकीला समोर गेलेले आहे। गेल्याच्या नंतर जर का आपण निवडून आला तर महिलांच्या निश्चितपणे महिलांसाठी आपण काय भूमिका बजावणार केंद्रामध्ये? प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाड्यांमध्ये सगळीकडे बघितलं तर बचत गट आहेत, पण नुसते नावाला आहेत। कारण खेडेपाड्यात, वाड्यांमध्ये बचत गटाच्या नावाखाली फक्त चालवलं जाते बचत गट, पण त्यांना लघु उद्योग, जे बचत गटातून जे साधन सामुग्री हे मिळते ती मिळत नाहीये त्यांना। शहरामध्ये पण तेच आहे। महिलांचे आरोग्याचे प्रश्न आहेत, नंतर बेरोजगारी आहे, चूल आणि मूल हा जो प्रश्न आहे तो अजून सुद्धा आपल्याकडे आहे आणि तोच मला सध्या सोडवायचा आहे। एकंदरीत प्रचार करताना दोन मराठी उमेदवार तुमच्या समोर रिंगणामध्ये आहेत। आपली पहिल्यांदाच आपण उमेदवारी वंचित मधून लढत आहे। एकंदरीत प्रचार दरम्यान आपल्याला लोकांचं सहवास कसा लागतो? मी याचं उत्तर दिलेलं आहे मला वाटतं। ठीक आहे, लोकांचा प्रतिसाद आहे तो खूप छान आहे। जास्त करून महिला वर्ग जो आहे तो माझ्या पाठीशी खंबीर उभा आहे की ताई यावेळेस महिला शक्तीचा, नारी शक्तीचा विजय असणार आहे। कारण आपण आऊसाहेब जिजाऊच्या मुली आहोत आणि सावित्रीच्या मुली आहोत आणि आई रमाईच्या मुली आहोत। त्याच्यामुळे आपल्या पाठी जी शक्ती आहे ती या तीन मातांची आणि जे ज्येष्ठ नेते होऊन गेले, ज्यांनी आपल्या देशासाठी आपलं रक्त वाहिलेलं आहे, त्यांची शक्ती पाठीशी आहे, त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत। त्यामुळे नक्कीच वंचित बहुजन आघाडीची जीत आहे। राज्यामध्ये आपण बघतोय की प्रस्थापित पक्ष जे आहेत ते घराणेशाहीच्या पद्धतीने उमेदवारी दिली जाते। बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने रायगड असेल आणि मावळ असेल या मतदारसंघामध्ये दोन्ही महिला उमेदवारांना संधी दिलेली आहे। महिलांचा बाळासाहेबांनी सन्मान केला असं वाटतंय का, आणि या संधीचा आपल्याकडून पूर्ण कसं? नक्कीच केलेला आहे बाळासाहेबांनी स्त्री शक्तीचा आदर। आणि असं कुठल्या पुस्तकात किंवा कायद्यात लिहिलेलं नाहीये की त्यांच्या पाठी राजकारणाचा वारसा आहे, त्यांनीच राजकारण केलं पाहिजे। लोकशाही आहे, कोणीही उभं राहू शकतं, कोणीही निवडणुका लढू शकतात। त्याच्यामुळे असं काही नाहीये। फक्त मला एक आदर वाटतो बाळासाहेबांचा की त्यांनी
स्त्री शक्ती आणि फक्त मावळमध्येच नसून रायगडमध्ये सुद्धा त्यांनी स्त्री शक्तीचा विजय केलेला आहे. तर नक्कीच आम्ही त्या अनुषंगानेच काम केलेलं आहे आणि नक्कीच प्रयत्न खूप केलेत. रिझल्ट समोर येईलच आपल्या. बचत गटातल्या महिला आहेत बचत गटाच्या बरोबर शैक्षणिक धोरण आपण काय नक्कीच खेडेपाड्यात आता जर आपण बघितलं तर जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या बंद पडत चाललेल्या आहेत. जर आपण विचार केला जर आपल्या इकडे म्हणजे डोंगराच्या खाली घाटाच्या खाली जर विचार केला तर आदिवासी वाड्या पाडे आणि म्हणजे गरीब लोक जी डोंगरावरती राहतात यांची परिस्थिती आपल्याकडे भरपूर आहे. आणि जर त्यांना जर शिक्षण घ्यायचं असेल त्यांच्या मुलांना तर साहजिकच आहे जिल्हा परिषदेची शाळा जी आहे ती बेस्ट आहे. पण जर त्या शाळा राहिल्या नाही तर त्यांच्या शिक्षणाचं काय. तर नक्कीच मी हा प्रश्न संसदेमध्ये पहिला उचलणारच आहे की त्यांच्या शिक्षणासाठी आपल्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्यांची जी संख्या कमी करण्याचा चालू आहे तर ती रोखावी. महिलांच्या आरोग्य संदर्भात आपण काय म्हणतो? आरोग्य म्हणाल तर काल बाळासाहेबांचा आमचा वाढदिवस होता आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलेलो होतो जिल्हा रुग्णालयामध्ये उपजिल्हा रुग्णालय आपलं कर्जतचं तिथं जाऊन आलेलो आहोत. खरंच जेव्हा आपण बघतो की एखादा जर पेशंट ऍडमिट असेल तर त्याची परिस्थिती काय असते तो कुठल्या मानसिक स्थितीमध्ये असतो आणि तेच जर आपण हॉस्पिटलची जर आपण घेतली मनामध्ये जर विचार घेतला तर ती परिस्थिती आपल्या हॉस्पिटलची नाहीये. ज्या सुखसोयी किंवा जी ट्रीटमेंट मिळायला पाहिजे ती तिथं नाहीये. तर नक्की तो पण विचार मी करणार आहे. काय सांगाल नेमकं किती मतांनी आपण विजय व्हावा याबद्दल काय सांगाल? ते जनता ठरवणार आहे. मी ठरवणारी कोणच नाही. आम्ही प्रयत्न केलेले आहेत सगळे. त्याच्यामुळं जो काही रिझल्ट असणार आहे तो 4 जूनला तुमच्या समोर असेल. आपले जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांच्यावर टीका टिप्पणी करण्यास आपण बदल दिलेले आहे. मात्र विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत असाल तर नेमके विकासाचे मुद्दे काय? प्रामुख्याने मतदारसंघामध्ये कोणत्या विकासापासून हा मतदारसंघ वंचित राहिला आहे? आतापर्यंतच्या खासदार कोणत्या याच्यामध्ये विकास कामं करण्यात अपयशी ठरले? आपला फोकस कोणत्या विकास कामावर आहे? तसं बघितलं गेलं तर खोपोली रसायनी म्हणजे पनवेल या ठिकाणी कंपन्या भरपूर आहेत पण तिथं जे स्थानिक आपली लोक आहेत त्यांना रोजगार नाहीये. कारण तिथं खोपोली आणि पनवेलच्या निम्म्यापेक्षा जास्त कंपन्या ह्या बंद पडल्यात किंवा त्यांचं स्थलांतर झालेलं आहे. तर हा जर मुद्दा जर आपले जर खासदार किंवा आमदारांनी जर उचलला नसेल तर थोडासा तो एक खूपच म्हणजे प्रश्नार्थक प्रश्न आहे. त्याच्यावरती विचार करायला भाग पाडतायत. कारण जर सामान्य लोकांचं आणि ज्या ठिकाणाहून तुम्ही निवडून येत आहे त्या सामान्य जनतेचा जर विचार करून जर तिथं जर आपला एक सुद्धा मुलगा कामाला नसेल तर ही खूपच गंभीर गोष्ट आहे. आणि तो दुसरं झालं रस्त्यांचा विषय आता तर चालूच आहे, खूप चालू आहे. कारण ऍक्सिडेंट एवढे होत आहेत. पळसदारीची आता 1-6 महिन्याची पूर्वीची गोष्ट आहे. पाण्यासाठी ती मुलगी गेली असताना तिचा ऍक्सिडेंट झाला, तिच्यावरून गाडी गेली आणि तिचा जागेवरती मृत्यू झालेला आहे. म्हणजे पाणी शेजारी आहे पण त्यांना रस्ता क्रॉस करून जावं लागतं डोंगरावरून येऊन. त्यामुळे पाणी, लाईट आणि खेडेपाड्यांमधले ज्या समस्या आहेत आरोग्याच्या असतील, रस्ते, लाईट, पाणी ह्या तर आहेतच. याच्यावरती नक्कीच भर देणार आहे. आणि जे आपला भीमाशंकर रोड आहे तो अजून स्थगित आहे, तो अजून झालेला नाहीये. तर ते पण आहेत, लेण्या आहेत, डोंगर आहेत आणि पर्यटन स्थळ आपल्याकडे खूप आहेत. माथेरानचा जर विषय घेतला तर तो तर खूपच गंभीर आहे कारण त्याचं सुद्धा संवर्धन झालेलं नाहीये. आणि नक्कीच हे जे मुद्दे आतापर्यंत राहिलेले आहेत गेल्या 10-15 वर्षात झालेले नाहीयेत ते पहिले पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन. आपण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहात त्यामुळे इतर कोणकोणत्या संघटनांनी आपल्याला पाठिंबा दिलेला? संघटना तर आहेत 2-3 संघटना आहेत. एक पोलीस मित्र संघटना आहे आणि अजून 2-3 आहेत. पण मी अजून ऑल इंडिया पॅन्थर सेना आहे आणि अजून 2-3 आहेत पण मला आता नाही ते हे आठवत आहेत. पण नक्कीच आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. आणि जरी जनता माझ्या समोर जरी नसेल तर पाठीमागून मला सगळ्यांचा पाठिंबा हा तांत्रिक कारण होतं. बरोबर आहे. थोडस जो प्रॉब्लेम झाला तो वेळेचा प्रॉब्लेम होता.
सरांच्या वेळेचा, कारण 10 तारखेला त्यांचा वाढदिवस होता आणि सर बाहेर होते, त्यामुळे टायमिंगचा जो मॅनेजमेंट आहे ती आमच्याकडून पण आणि थोडंसं त्यांचा वाढदिवस असल्यामुळे त्या बाजूने सुद्धा थोडंसं मिसगाईड झालेलं आहे, त्याच्यामुळे कॅन्सल करण्यात आलेलं आहे. मतदारसंघामध्ये शहरी भागाच्या भागात आपली रॅली किंवा प्रचार सभा काय झालेला नाही, कार्यकर्त्यांचं पण एक मिलन झालेलं नाही. म्हणजे शहरी भागात म्हणजे नवीन नाही, जर तुम्ही चौकशी केली असेल तर नक्कीच आम्ही पूर्ण फिरलेलो आहोत. शहरी भागामध्ये आम्ही रॅली काढलेली नाहीये, कारण ट्रॅफिकचा प्रश्न जो आहे तो खूप मोठा आहे आणि आम्हाला कुठलाही नियम किंवा कुठलंही नियमाच्या उल्लंघन करायचंय असं काम करायचं नाहीये. आम्ही तिथपर्यंत नसेल पोहोचलो तरी आम्ही आमचे कार्यकर्ते किंवा आमचे जे अधिकारी आहेत ते तिथपर्यंत पोहोचलेले आहेत, त्यामुळे आम्ही रॅलीला महत्व देत नाही, आम्ही माणसांपर्यंत पोहोचलो हे आम्हाला खूप महत्वाचं आहे. नक्कीच पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये बाळासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग जास्त आहे आणि आपले पत्रकही अजून पोचले आहेत, वंचित हे प्रत्येक ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि मूळ प्रश्न असा आहे की पनवेल महानगरपालिकेत कोणते हॉस्पिटल नाही, तर येत्या काळामध्ये आपण हॉस्पिटल सेवेसाठी काही प्रयत्न करणार आहे का? नक्कीच करणार आहे की म्हणजे स्वप्न आहे. ताई, आपण मावळ हा पिंजून काढलेला, एकंदरीत मावळच्या लोकांना, नागरिकांना काय संदेश? सर्वांना एकच संदेश आहे की आपली जी ताई उभी आहे ती पहिल्यांदा खासदारकीचा उमेदवार आहे आणि जर निवडून आली तर इतिहासामध्ये एक इतिहास घडणार आहे की मावळची पहिली महिला खासदार ठरणार आहे मी. आणि नक्कीच जनतेला मी एकच सांगेन की मी माधवी नरेश जोशी, राहणार कर्जत, मावळ विधानसभेतून मी लढत आहे, तरी माझं जे निशाणी आहे ते ऑटो रिक्षा आहे आणि 9 नंबरचं बटन आहे. तर जनतेला एकच सांगणं आहे की आतापर्यंत तुम्ही सगळ्यांना चान्स दिला, एक चान्स ताईसाठी द्यावा आणि भरघोस मतांनी मला निवडून द्यावं, एवढीच अपेक्षा. जय भीम, जय शिवराय. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.